ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केल्याचं चित्र आहे आणि त्यानुसार ठाकरेंनी ठाण्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना त्यांनी कानमंत्र दिला। ठाणे महापालिका आपलीच आहे आणि आपलीच राहणार याचा विचार करून कामाला लागा असे आदेश ठाकरेंनी दिले। ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची देखील माहिती आहे। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे बीडमध्ये आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। डिसेंबर महिन्यामध्ये गोळीबार करणाऱ्या आठवले गँगवर मकोका लावण्यात आलेले आहे। सुदर्शन घुलेच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आता आठवसे गँगवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। 13 डिसेंबरला पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोळीबाराची घटना घडलेली होती। यामध्ये अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांच्या नावांचा समावेश आहे। या आरोपींवर एकूण 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले। त्यामध्ये एकूण 6 आरोपी होते। आरोपी अक्षय आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद, ओंकार सवाई आणि सनी आठवले हे 6 लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण 19 गुन्हे त्यांनी केले होते। ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे। त्याचा प्राथमिक तपास PI पेठबीड पोलीस स्टेशनचे प्रभारीने केला होता। नंतरचा तपास PI LCBने केला होता। तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे। आता हा गुन्ह्यामध्ये MCOC सेक्शन इन्वोक झालेला आहे आणि त्याचा तपास आता DYSP बीड सिटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।